नमस्कार मित्रांनो, आलोय बघा शेतातनं. दादा आले आता संभाजीनगरवरनं, त्यांचं थोडं काम होतं. मग ती आता निघाली. तर मग आबान दिले बघा ह्यांना काय इडली सांबार दिले, 2 ताटं करून, चटणी काय म्हणते ती कोणाला आपल्याला. मी गेलतो राहणार, त्यांचं काम होतं फेसबुकचं, ते केलं काम. बायकोनं आमची अंडी घातली तर तशी बरं नको म्हणते. आता उन्हाळ्यात तिची खायच नाही. 8 तारखेला 9 तारखेला आता कार्यक्रमाला, 8 तारखेला अगोदरच येतो म्हणते एक दिवस मुक्कामी. कारण की गेल्या वर्षी मी कार्यक्रम बघितला व्हिडिओ मध्ये कार्यक्रम होता. ह्याच्या अगोदर पण आलते बघा, 2-3 वेळा आली बघा. त्यांचं काम होतं जरा फेसबुकचं, त्यामुळे त्या कामासंदर्भात आलते. आता हे कसलंच खाय ना ते. मग म्हणलं तेवढं तर खावा राव, आमच्या दारात उपाय जाऊ नका. 2 तुम्ही भेट देतात मोठी अहो त्याच्यापाशी काय भेट, आपण माणसं आहे राव. माणसाची किंमत तुम्ही करता त्याला मोठी गोष्ट. जेवणाचे काय नाही माणसानं गर्व आणून चालतंय सांगा बरं. आणि असल्या कडक उन्हाळ्यात आली ती डायरेक्ट रिक्षा घेऊन. हा, रिक्षानं आलीत बघा. ही रिक्षा आहे इतक्या लांब. सकाळी 5:05 हल्ली ती आता पोचली ती. 1 तासभर झालं. त्याच तासमधला पण माझं एक अर्धाभर तास इकडे शेतात गेलो. ती जरा डाम एक जण बांधा रवायला चालू होतं. ते सगळं ते घाणात गेल्यानंतर तरी अर्जंट लगेच आलो. माणसं ओळखायला टॅलेंट लागतं माणसाला. माणसं समजून घ्यायला बी टॅलेंट लागतं. काही काही लोक काय करतात माहिती का, हो हा या तुम्ही आली की कोणी ओळख बी देत नाही. आज मी 300 किलोमीटर आलो, ह्याची मी 3री चेक. आता 3 वेळा तुम्ही आला, बरं तसं काय जाणार तसं काय शब्द सुद्धा नाही. व्हॉट्सअपला पहिल्या वेळेस आलो, आलेले आम्ही 6 जण होतो. 6 जणाला भाऊन ताट आम्हाला वाढून दिले. घरी दोन्ही जाई नव्हते, भाऊन ताट वाढून दिले. जेवण केल्याशिवाय मला उठू दिलं जाईल. तसं नसतं. अहो माणसा दूध पिऊन जावा की. आम्ही घेऊन दूध घ्या, हो. बस माणूस जन्म काय परत भेटत नाही. अहो आज उद्या मी जरी आग्रहान तिकडं कुठं काय कामानिमित्त गेलं तरी, कधी बिन तिकडे गेलो, अडचण आली तरी आयला हक्काने हे माणसाचा नंबर मोबाईल मध्ये त्याचं लगे मी फोन करू शकतोय. असं माणसं जुळली पाहिजे ती. कधी बी आडी अडचण कवा बी तुम्ही बाबा मी आलो इथे आहे तुम्हाला तिथे नाही आम्ही तिथे येणार. म्हणजे मेन चौकात रस्त्या म्हणजे रस्त्यावर रेल्वे स्टेशनला आपल्या संभाजीनगरला बस स्टँडला या, स्टेशनला या, सिडकोला या, कुठं पण आलं तर काय अडचण नाही. आलो माणसं जोडणं ही सगळ्यात लय मोठं हे आहे बघा. अडचण येत नाही. आलो तरी आमचा माणूस तुमच्या पैसे येणार. प्रत्येक भागात माणसं पाहिजे ती. म्हणजे बाहेर अडचणला काय नाही. नाही मग बरं. नाही बस झाली. नाही हाय हे मस्त झालं. लय रे. ती जेवली ती 4 वाजता जेवलीत म्हणते. 3 4 वाजता. वाजेला जेवलो आम्ही दादा. त्यामुळं 3 वाजता जेवलो. नेमकं जेवण हात धुतला लगेच इकडे मला चला आपल्याला जायचं, लगेच वापस निघायची. ते काय होतं मग बस एका जागेवर जेवण पचन होत नाही ना. तेवढं आहे. बाकी काय तिकडे उष्णता का म्हणते? बापले तापमान जास्त. नाही तुमच्याकडे बरं आहे कारण की इकडे जास्त आहे. नाही ना आपल्याकडं आमच्याकडे 42 डिग्री होतं काल. होय. आमच्याकडे 43 परिसर आहे फक्त तापमानाचा. 44 आहे. हे एवढंच होतं. आणि तिकडे ह्या समजा झाडाच्या खाली गेलं का तर तिकडे थोडं गारठ आहे. आणि इकडे थोडं वर गेलं का इथं पण ही तळ्यामुळे जरा बरं वाटतंय ना. तर लय अवघड आहे. इकडे पण तापमान लय. तळ्यामुळे पाणी बिणी असल्यामुळं जरा बरं आहे. नाही लय अवघड आहे. जाताना दमान प्रवास करा. आम्ही 2 व्हीलरवर येणार होतो. उन्हाच्या समोर नाही 2 व्हीलर लय बेकार रस्ता आहे. नाही हे आपलं निवांत बरं आहे. दमादमान. पावसात गावला का? गेल्या वेळेस? नाही नाही ना. तुम्ही गेला नाही का आमच्याकडे पाऊस चालू झाला. आम्ही तसं यायला गेलो नगरला. नगरून परत वापस गेलो. होय. सकाळी 7 वाजता गेलो. काकडलं कसं होतं आपण जॅकेट घेऊन आपल्याला लिलाम जायचं म्हणजे पावसाचा काय भरोसा नाही. कारण की आमच्या रात्रीच पाऊस पडला आम्ही सकाळी इकडे निघलो. असते काय पाऊस ऊन वाहा. 10 ठिकाणी थांबत गेलो आम्ही. माचीस घेतली एका टपरीहून, जिथं थंडी वाजायला लागली तिथं थांबायचं, कचरा जमा करायचा, शेकोटी करायची, समोर टाकायचं. 10 किलोमीटर तसं मी 4-5 वेळा आलतो बघा. तुमचा प्रवास खडतर झाला माझा. खडतर झाला मागच्या मी वेळेस. संभाजीनगरला पाठीमागे 3 वर्षापूर्वी आलतो का, तेव्हा मी बीडपासून तसंच करत आलतो. कुठेतरी शिकोडी करत घ्यायचो. कारण 5:03ला मी 4ला इथं आलतो बघा त्यावेळेस. सकाळी रात्रभर गाडी चालवत होतो. 2 व्हीलरवर अजून. तेव्हा कुठलीही 4 व्हीलर काय नव्हतं. पावसाळ्यात चालू होती का? थंडी दिवसात तेव्हा 2 व्हीलर नसतीच. शेण गाडीवर आलतो मित्राच्या. भाऊ बीडला जातील गाडीवर. 2 दिवस बघितलं त्यांची व्हिडिओ. बेडला आलतो मध्ये. भाऊची हाती भरपूर नाही. स्वभाव चांगला बाकी काय भाऊ तुम्ही संभाजीनगरला या की. खरंच येणार 100% येणार.
हा या तुम्हाला अजिंठा लेण्या वेरूळ लेण्या दोन दिवस तुमच्यासाठी वेरूळ दौलताबाद बातम्या बघितले सगळं. तुम्हाला सगळं दाखवतो तिकडे. तुम्ही 2 दिवस फिरा काय टेन्शन वगैरे सगळं दाखवतो. घरी कुठं राहायची गरज नाही, घरीच राहायचं. भरपूर मोठी जागा आहे, रूम आहे वगैरे भरपूर. डायरेक्ट यायचं तिकडे. आज जर आम्ही तिथून 300 हा, किलोमीटर असं जरी ते गेलो, मुलांना तुम्ही जर सुट्ट्या आम्हाला आहेत. एवढा सन्मान देतात मला रावसाहेब काम पावसाळ्यात करतात. लय आवड आहे. आता उन्हाळ्यात काय नाही टेन्शन. बघू कार्यक्रम झाले आणि येऊ एखाद्या दिवशी. या कार्यक्रम झाले होते एखाद्याशी. पावसाच्या आधी येऊन जाऊ. मुक्कामाची सवय नाही बघ. पोरांना फिरवायचं आहे ते लेण्या बिण्या सगळं दाखवायचं. तिकडे पायासारखं थोडं. मकबरा, लेणी वगैरे, सिद्धार्थ गार्डन, दौलताबाद सगळे किल्ला प्राणी आता वेरूळ नवीन सिंह पण लेण्या आले तिथं. भारी आहे तिकडे जरा फिरायला. 2 दिवस मोडते आराम. मी बघितले दौलताबाद वेरूळचे हे लेण्या बघितले. अजिंठला गेलो नाही तिकडे तेवढं. अजिंठा थोडं आपल्या अजिंठला लांब येत नाही की 150 किलोमीटर आहे. पानचक्कीमध्ये सगळं माशाचे सात हात लाच राहणं. लय मस्त आहे तिथं. पाण्यावर चिक्की चलती. हम्म. ते जुने लोकच होते. भारी आहे तिकडं. या एखाद दिवशी या तुम्ही. होय होय 100. होय होय चालतंय. दमान जावा बरं का बरं. ओके दादा. दमान जावा. 8 तारखेला संध्याकाळी ह्या टायमाला येऊ आम्ही. अकलूज मध्ये सीएनजी असते बघा भरा. हा भेटून का आता होय भेटेल की. ए मोबाईल आण तिथं. सीएनजी ना माझा ग्रुप चालू आहे का बघू ती जुना मोबाईल आण त्याच्यावर ग्रुप आहे माझा. होय का? होय ते चालू आहे तुम्हाला सांगतो की असते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू असते त्याचं. हा फक्त 3 किलोमीटर पुढे जायला लागते तुम्हाला. अकलूजमध्ये जायचं ना. हा हा त्या तुम्ही जे अकलूज मधनं असं वळून जाता का हे highway ती सरळ असं जायला लागते तुम्हाला. या साईडला जायचं. हा आणि पुन्हा रिटर्न लागतं या. हा, वापस येऊन जाऊ. हा 3-3.5 किलोमीटर आत जायला लागते घोड्या बाजाराकडे तिकडे सीएनजी. काय 400 भरलं 200 किलोमीटर चालते. होय होय आणि तिथं जरी नाही भेटला तर मग टेंभरने तर 2-3 पंप आहेत. टेम्पो 3 पंप आहेत तर काय अडचण नाही. दोनदा भरायला लागतं. पहिल्यांदा भरायला लागतो. 2 द्यायला 4 किलो 4.5 किलो गॅस कमी नाही ना. नाही डबल भरला होता परत. डबल भरावा लागतो. 200 किलोमीटर चालते ती 4 किलो मध्ये 8 किलो मध्ये. हा सीएनजी परवडते तसं. आमच्या गाडीला 8 किलो जायचं. हा? संभाजीनगरला इथं आपल्या गाडीला जायचं. येत नाही अजून एकदा भरला 10 किलो लागेल. 10 किलो लागेल. 10 किलो हो, आरामशीर 10. 30 पडते 28-30. 28-30 बरोबर 10 किलो लागतात. 300 आहे ते इकडनं. आपण आलो इकडनं. आपण आलो ते सोपं आहे. ते इकडला मार्ग लय बॅक बाबा लय लांब झाला तिकडे. हाय आता सध्या तर चालू आहे. चल बोल लवकर. 9 वाजेपर्यंत चालू असते बघा. हो चल तरी अकलूज मध्ये गेले वाटलं फोन करा मला सांगतो चालू आहे का नाही. हे तुमचा हेल्पाडा वाचल. चल दादा ये. चालतंय. ताई येऊ का? दमान जावा. तुम्ही या पण. आता मुलं सुद्धा होय होय येतो दमान जावा तुम्ही. या 1-2 दिवस या 2 दिवस सुट्टी काढून या. होय होय तुम्हाला लेण्या अजिंठा सगळं विरोळ सगळं तुम्हाला किल्ला सगळं दाखवू. होय होय चालतंय. चला दमान जावा. शिस्तीत जा, दमान जावा. काय गडबड करू नका. होय होय जरा दमान जाऊ दे. दमान जाऊ दे दमान. रस्ते जरा आपल्याकडे इथनं गावापासून जरा अपदा आहे बघा. बरं बरं चालतंय दमान जावा. नाही मोर कसं माग एक जण निवांत ही जाते ती. कंटाळा आलाय बघा रानातनं तुम्हाला सांगतो. वैरण हे काढून घालून लय कामं राहिली. आता गेली फॅन्स मंडळी लावली बघा वाट. आता बघा हातपाय धुतो आणि भुका लागल्या तर महत्वाच्या काय तर पोटाला खावं लागतं या. काय आजी भुका लागली तर आला बघा मी होण्याचा फोन तो करून. दादांचा ब्लॉग चालू आहे त्यामुळे उचलला नाही त्याची. आणि ती पाहुणीनं वाटी लावत होतं ना ते संभाजीनगरची पाहुणे आणि ती दोघं ती वाटी लावत तर होतं. चला मित्रांनो भेटू आता पुढे छेडत. तोपर्यंत बाय बाय.